जय शिवराय मित्रांनो. आज आलो आहोत आपण साई मंदिरावर आणि पाहूया आज काय काय काम होतं साई मंदिरावर पुढे. तर तुम्ही या लॉगमध्ये आमच्या सोबत राहा आणि पाहूया आज काय काय काम घडते. पूर्ण सगळे कामं तुम्हाला दाखवतो मी. आज 2-3 नवीन पण कामं सुरू होणार आहेत बेसमेंटचे वगैरे, तेही तुम्हाला दाखवतो. चल बघूया पुढे काय काम होतं. चला. कालच्या खूप मोठ्या पावसामुळे कशा प्रकारे काम आपलं ओलं झालेलं आहे पाहू शकतोय. काल खूप मोठा पाऊस होता. काय रवी, किती मोठा होता? काल गारगोट्या पण झाली सर. गारगोट्या पडले. हे बघा खाऊ पाहू शकतोय खाली किती ओलले सगळं. आणि तर बघूया आज दिवसभरात काय काय काम घडेल साई मंदिरावर. कारण नवीन काम होणार आहेत ग्राइंडरचे वगैरे आपले छोटे मोठे. तर आपण बघूया. तर पाहू शकता आपलं पुढच्या आजचं काम सुरू केलेलं आहे यांनी. हा, हे आपलं इथलं मटेरियल आलेलं आहे. इकडून आपण शिफ्ट करून खाली वट्ट्याचं भरून घेतोय आणि आपलं वट्ट्याचं कॉन्क्रीट करायचं आहे आज. बघूया किती वेळ लागतो त्याला. पण ब्लॉक्सची गाडी खाली झालेली आहे आणि थोडी स्क्युरिंग करून घेऊया. कारण तर यांच्या आजची तयारी केलेली आहे यांनी. तर पाहू शकतो इकडं आपलं कमानीचं आता कुठपर्यंत आलेलं आहे कसं काय. आणि पलीकडच्या बाजूला खाली दगड घडवायचे आणि हे पण काम सुरू आहे, ते पण पाहूया आपण. तर चला आमच्यासोबत या तुम्ही. इथून पाहूया ते हे पाहू शकता. इकडे जे माणसं आहेत हे आपले दगड घडवतात, कंगण घडवतात आणि थोडंसं काम चांगलं चालू आहे यांचं. बघूया आता काय काय काम होते आज दिवसभरात साई मंदिरावर. यांचं चौथ्या आजचं कंगणाचं फिटिंगचं काम चालू आहे पाहू शकता. आणि मग ही चौथी आज होईल. ही तिसरी आज थोडी पेंडिंग आहे बाकी अजून. आणि बघूया आता ह्याला किती वेळ लागतो. थोडंसं काम हा आमच्यासोबत बघूया आपण किती वेळ लागतो. चला. तर पाहू शकता यांनी कंगण फिटिंग केलेले आहे खाली 4 फुटाचे आणि त्याच्यावर आता बांधकाम करत आहेत थराचं. दगडी बांधकाम, खांडकी बांधकाम म्हणतात ते चालू आहे. आणि इकडे हे आपले दगड बनवणारे जे गलते बनवतात, डिझाईन करतात ते माणसं आहेत दगडाचे. आणि दुसरीकडे आपले ह्या बाजूला आपलं बांधकाम चालू आहे. या बाजूला पाहू शकते कशा प्रकारे एकदम बारीक काम. हे आपले माल बनवणारे बिगारी आणि ह्यांचं काम जे चालू आहे ते वरचं आर्च आणि कंगन झालेलं आहे. आर्च आणि आता खांडकी बांधकामाचं चालू आहे वरच्या बाजूला. पाहू शकता कशा प्रकारे. आणि बाहेरच्या बाजूने याचं लुक अशा प्रकारे दिसतं. त्याची बाजूची तुम्ही एक कॉलम पाहू शकता. आता हे 2 कॉलम पेंडिंग आहेत, ते पूर्ण झालं या प्रकारे याचं लुक येईल. तर मेहनत पाहू शकता कशा प्रकारे यांचं चालू. तर आपण आलो आहोत सध्या बेसमेंटमध्ये आणि इथं आपल्या ग्राइंडरचं काम चालू आहे, जे की टाचे मारतोय आपण. आपला कॉन्ट्रॅक्टर रवी राठोड जो की टाचे मारण्याचं काम करतो. आणि इकडे आपण हा वट्टा बांधलेला आहे स्टेज खाली बेसमेंटमध्ये, जे की आपण फिलिंग करत आहेत सुपरएक्स ब्लॉक्स वगैरे यूज करून. आणि त्याच्यामध्ये नंतर थोडीशी स्टीलची जाळी वगैरे बांधून नंतर त्याला आपण कॉन्क्रीट करणार आहोत, ते पण दाखवतो मी तुम्हाला. बराच वेळ झालेला आहे आता आणि वरचंही काम जाऊन पाहूया आपण कुठं कुठं आलेलं त्यांचं काय काय काम आर्चचे वगैरे. तर चला जाऊया वरती आपण आता. बऱ्याच वेळाने यांचं एक 4 थराचं बांधकाम झालेलं आहे, खांडकी बांधकाम, जे की कॉलमचं पाहू शकता तुम्ही. आणि आता यांनी मध्ये आर्च लावण्याचं काम सुरू केलेलं आहे. आर्चसाठी जी ब्रिकवर्क आहे त्या ब्रिकवर्कचं यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि बघूया आज दिवसभरात त्यांचं किती काम होते ब्रिकवर्कचं वगैरे. आणि तरी यांची मेहनत चाललेली आहे. आपले मिस्त्री वगैरे माल वगैरे देत आहेत आणि खांडकी बांधकामही चालू आहे. आणि हे जे आपले मामा आहेत हे आपले दगडाचे खूप जुने माणूस. आणि इकडे आपले संदीप मिस्त्री आहेत, जे की खूप वर्षापासून यांचा अनुभव आहे. 20-1 वर्षापासून दगडाचं काम करत होते. आणि मामांचं वय जवळजवळ 71 वय आहे, तुमच्या माझं 60 सांगतो. आणि यांचं काम मी खूप चांगल्या प्रकारे करतात हे काम. जसं की तुम्ही पाहू शकता एवढं जड दगड वगैरे वरती नेऊन लावणं म्हणजे खूप अवघड काम आहे मित्रांनो. असं काम करणं खूप रेअर, दुर्मिळ काम आहे करणं हे. आणि आपल्याला आता शेवट होत आहे. तर पाहू शकता जसं की यांनी हे 4थ्या कमानीचे आज ब्रिकवर्क सुरू केलेलं आहे. आणि उद्या 4थी कमानी आपली बांधून होईल आणि बाकी 3री कमान हाफ राऊंड झालेला आहे. आणि उद्या हे कमान सुरू होईल दगड लावायचं काम.
तर भेटूया आपण उद्याच्या लॉगमध्ये. तर चला बाय बाय, स्टे सेफ. भेटूया आपण उद्या. चला.